सकाळची वेळ होती. शिवनेरी किल्ल्यावर मंद वारा वाहत होता. आज काहीतरी विशेष घडणार होतं. किल्ल्यावरची हवा एकदम प्रसन्न वाटत होती. पक्ष्यांची किलबिल सुरूच होती आणि सूर्याचा कोवळा प्रकाश घराच्या आत पसरत होता. जिजाबाई ध्यानमग्न होत्या. त्यांनी आपल्या बाळासाठी देवी भवानीकडे प्रार्थना केली होती. देवी, मला असं बाळ होऊ दे जे प्रजेचं रक्षण करेल, धर्माची प्रतिष्ठा वाढवेल. आणि तेवढ्यात एक गोड रडण्याचा आवाज घुमला. हो, आजचा तोच दिवस होता. 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या गडावर पुण्याजवळ जिजाबाई आणि शहाजीराजांच्या घरी एक तेजस्वी पुत्र जन्मास आला. गडावर ढोल वाजू लागले. सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं. गडावरचे सैनिक, दासी, सेवक सगळे आनंदित झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, कारण त्यांनी जाणलं होतं हा मुलगा काही सामान्य नाही. याच्या पाठीशी आहे जिजामातेचा आशीर्वाद आणि भवानी मातेचं संरक्षण. त्या दिवशी सूर्यही थांबून पाहत होता. या बाळात भविष्याचं स्वप्न होतं, स्वराज्याचं बीज होतं. मुलांनो, हाच तो क्षण होता ज्यामुळे तुमच्या गोष्टींचं जग उजळलं. तर मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी काही मजेशीर प्रश्न आणि पुढची कोणती गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे तेही लिहा. तुमच्या गोष्टींच्या जगात लवकरच पुन्हा भेटू.